लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर बॅग चेकिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद. प्रवासी वर्गात संतापाची लाट. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड शहर रेल्वे स्टेशनचे मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरून 160 पेक्षा अधिक रेल्वे सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवासी गाड्या मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. त्यातच मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड या ठिकाणावरून शासकीय, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि चाकरमानी प्रवासी वर्ग मनमाड रेल्वे स्थानकावरून हजारोंच्या संख्येने ये-जा करत असतात. त्यातच मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या बॅग चेकिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याने रेल्वे प्रवासी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावरून दररोज अंदाजे 160 पेक्षा अधिक रेल्वे सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवासी गाड्या मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. त्यात मालेगाव, नांदगाव, येवला, मनमाड, चांदवड या ठिकाणावरून शासकीय, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, चाकरमानी प्रवासी वर्ग हजारोंच्या संख्येने ये-जा करत असतात. तसेच मनमाड शहर येथे प्रसिद्ध शीख धर्मीय गुप्तसर गुरुद्वार साहेब, भारतीय खाद्य निगम, FCI इंधन पेट्रोलियम प्रकल्प आहे. तसेच नवीन वर्षाचा प्रारंभ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी विविध तपासणी मोहीम हाती घेऊन मोहीम राबवण्यात यावी. या मनमाड रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशांची मोठी होत असते. त्याच अनुषंगाने मनमाड तिकीट ऑफिस जवळील असलेल्या बॅग चेकिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याने रेल्वे प्रवासी वर्गामध्ये अत्यंत संतापाची लाट पसरली आहे. भविष्यात कुठलाही घातपात, अपघाती घटनेस कोणीही बळी पडू नये म्हणून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर असलेल्या बॅग चेकिंग मशीन त्वरित चालू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी वर्गाकडून करण्यात येत असून याबाबत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना प्रवासी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन चेकिंग मशीन अनेक दिवसापासून बंद असल्याने या संदर्भामध्ये आपल्या काय बोलणार सर? मनमाड हे मध्य रेल्वेचं सर्वात मोठं स्टेशन आहे. तसंच मनमाडमध्ये शीख धर्मियांचं पवित्र असं गुरुद्वाराचं स्थान आहे. मनमाडला लगतच FCI आहे, ऑइल कंपन्यांचा डेपो आहे. असं असताना देखील मनमाडच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय मोडकळीस आली आहे. सामान चेक करण्याचं जे मशीन आहे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. कुठलाही अधिकारी त्यावर कारवाई करायला तयार नाही आणि त्या ठिकाणी जे सुरक्षाकर्मी असतात ते सुद्धा त्या ठिकाणी हजर नसतात. त्यामुळं मनमाडच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय धोक्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यात त्वरित लक्ष घालावं आणि या मनमाड रेल्वे स्टेशनचं जे बॅग स्कॅनिंग मशीन आहे ते त्वरित सुरू करावं, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही घातपात होणार नाही. जर असं भविष्यात झालं तर याला सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावं. आणि हे मशीन आत्ता जर बघितलं तर ते धूळ खातंय. इतकं मोठं रेल्वे स्टेशन असताना 160 प्रवासी गाड्या या ठिकाणी येतात. असं असताना सुद्धा रेल्वे सुरक्षा अधिकारी याच्यात अजिबात लक्ष घालायला तयार नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर याच्यात काही लक्ष घातलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही वरिष्ठ स्तरावर या विरोधामध्ये तक्रार करू. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.